क्लिअर आहे? सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला माहिती असेल की सर्क्युलर मोशनला ACT साठी महत्त्वाचं आहे. सर्क्युलर मोशन एक ऍक्सेलरेटेड मोशन असते. ऍक्सेलरेटेड म्हणजे काय? तिला कंटिन्युअस ऍक्सेलरेशन लागतं, त्याच्याशिवाय ती मूव्ह होणार नाही. म्हणून तुम्हाला सेंटेन्स दिलं की सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन, तर स्टेटमेंट करेक्ट आहे. विदाउट ऍक्सेलरेशन सर्क्युलर मोशन होणार नाही, कारण त्याला कंटिन्युअसली काहीतरी ऍक्सेलरेशन लागेल तेव्हा सर्क्युलर मोशन होईल. मी म्हणून तुम्हाला एकदा गोष्ट सांगितली की जर का मूनला मला अर्थवरती आणायचं असेल तर मी काय करेल? मूनला तिकडून ढकलणार नाही, मी मूनची स्पीड कमी करून टाकेल, त्याचं ऍक्सेलरेशन डिक्रीज करून टाकेल, म्हणजे तो आपोआप अर्थ त्याला ओढून घेईल ना. नाही कळालं? कारण ग्रॅव्हिटेशनल फील्ड त्याच्यावर ऍक्ट होईल, त्याला ऍक्सेलरेशन असावं लागतं तेव्हाच तो त्याच्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतो. जर त्याचे ऍक्सेलरेशन नसेल तर तो मूव्ह होणार नाही. ऍक्सेलरेटेड मोशन आहे, ऍक्सेलरेशन रिक्वायर्ड आहे आणि ते टुवर्ड द सेंटर असलं पाहिजे. त्यानंतर पिरियडिक मोशन आहे, एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर पिरियड रिपीट होत असतो. पुढे बघ, कायनेमॅटिक्सचे काही अॅनालॉजी सांगितली होती बा मी तुम्हाला, त्या अॅनालॉजी पुन्हा एकदा रिपीट करतो. जर लिनियर मोशन मध्ये आणि सर्क्युलर मोशन मध्ये काय फरक असतो? ऑब्जेक्ट सर्क्युलर फिरतो आणि लिनियर मध्ये ऑब्जेक्ट पुढे किंवा मागे जातो. कळालं? सो हे समजा लिनियर मोशन आहे, लिनियर आणि सर्क्युलर आहे. ओके, लिनियर मोशन मध्ये टू अँड फ्रो मोशन मध्ये मोशन होणार, सर्क्युलर मोशन मध्ये तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मूव्ह होणार. क्लियर? याच्यामध्ये जर आपण म्हटलो की याचा डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत गेला, त्या डिस्प्लेसमेंटला म्हणतो आपण x किंवा s म्हणतो त्याला. लिनियर डिस्प्लेसमेंट s ने दाखवतात. ओके, त्यानंतर ही डिस्प्लेसमेंट केलं त्यांनी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम केलं तर याला म्हणतो आपण वेलोसिटी. लिनियर v, लिनियर वेलोसिटी म्हणजे v ने रिप्रेझेंट करणार, आणि हे चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम झाली तर त्याला म्हणतो आपण ऍक्सेलरेशन e. कळतंय का? हे झालं लिनियरच्या गोष्टी. त्याच गोष्टी जर सर्क्युलर मध्ये होत असतील, सर्क्युलर मध्ये डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात? तर हे इथून तर इथपर्यंत हा मूव्ह झाला ना, सध्याला a ला होता, नंतर b ला गेला, तर याने एवढे हे अँगल क्रिएट केला, हा थीटा, म्हणजे हे झाला अँगुलर डिस्प्लेसमेंट. कळलं का? या ठिकाणी इथं मूव्ह झाला, हे डिस्प्लेसमेंट अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे, अँगल क्रिएट झाला. त्याला म्हणतात अँगुलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे s ला अँगुलर कोण आहे इथं? थीटा. इकडे लिनियर डिस्प्लेसमेंट, इकडे अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू जर टाइम करणार तर मला भेटणार वेलोसिटी अँगुलर म्हणजे ओमेगा. तर इथं लिनियर वेलोसिटी v असते, तर या ठिकाणी ओमेगा अँगुलर वेलोसिटी असते. या अँगुलर वेलोसिटीला डिवाइड बाय टाइम करणार तर मला भेटणार अल्फा. अँगुलर ऍक्सेलरेशन इकडे लिनियर ऍक्सेलरेशन e असणार, तर इकडे अँगुलर ऍक्सेलरेशन अल्फा असणार. हे डाऊट आहे? हां, लक्षात येईल का तरी? अरे यांचं रिलेशन असतं एकमेकांमध्ये. रिलेशन कसं आहे? हे काही r म्हणजे असं असतं, v r ओमेगा सारखं s r थीटा असतो. हे तुम्हाला माहिती असेल पहा. इथून तर इथपर्यंत हे जे डिस्प्लेसमेंट असेल हे लिनियर झालं ना. आपण एक स्मॉल टाइम t पकडतो. स्मॉल टाइम t पकडल्यामुळे काय होतं? हे एवढा कर्वेचर दिसत नाही, एक छोटासा अँगल तयार होतो असा. मग एवढी ती एक स्ट्रेट लाईन सारखीच नाही, मग त्याला आपण लिनियर वेलोसिटी म्हणतो. म्हणजे अशा भरपूर लिनियर वेलोसिटी मिळून एक अँगुलर वेलोसिटी तयार होते, असा तो कॉन्सेप्ट आहे. कळालं का? मी एकदा सांगताना सांगितलं असेल तुम्हाला की अर्थ अशी पूर्ण सर्क्युलर आहे, पण तुम्हाला दिसताना ती फ्लॅट दिसते. का? कारण तुम्ही अर्थचा फक्त छोटासा हिस्सा बघतात, वरती गेल्यानंतर ती गोल दिसणार. कारण आपण बघतो किती 1 किलोमीटर जास्तीत जास्त, आणि अर्थचा सर्कमफरन्स खूप मोठा आहे. सो त्या हिशोबाने 1 किलोमीटरची व्हॅल्यू खूप छोटी झाली, त्या हिशोबाने ते असं झालं. हा एक सर्क्युलर आर्क होता, बरोबर? जर मी याचा एक छोटासा हिस्सा बघणार लाईक दिस, ओके, आणि मी आता बाहेरच्या हॉलमध्ये कोणाला तरी बोलवून म्हटलं की बाबा ही लाईन स्ट्रेट आहे की कर्वेचर आहे, तो काय म्हणेल? ही लाईन काय म्हणत तुम्ही? स्ट्रेट लाईन आहे ना. तर तो ऍक्च्युअली स्ट्रेट लाईन होती का ती? ते कर्वेचरचा हिस्सा होता. मग तुम्ही अर्थला असं बघतात, अर्थ खूप ऍक्च्युअली कर्वेचर आहे, पण तुमची बघण्याचा दृष्टिकोन फक्त 1 किलोमीटर पर्यंत आहे, म्हणून तुम्हाला ती फ्लॅट दिसते. कळलं का? तुम्ही 1 किलोमीटरच्या वरती जाऊन बघा, म्हणजे वरती जाल तर तशी अर्थ गोल व्हायला लागते. का? कारण तुम्हाला मोठा हिस्सा दिसायला लागतो. समजलं? हा फरक आहे इथं. म्हणण्याचा अर्थ आहे अँगुलर मोशन कधी तयार होणार? जेव्हा छोट्या स्ट्रेट लाईन मोशन कनेक्ट होतील. कळलं का? मग या ठिकाणी दोन्ही मोशन अवेलेबल असतात, अँगुलर वेलोसिटी सुद्धा आणि लिनियर वेलोसिटी सुद्धा. लिनियर वेलोसिटी पर्टिक्युलर पॉइंटला असते, अँगुलर वेलोसिटी कंबाईन असते. कळलं का? मग दोघांचे रिलेशन कळून आपल्याला हे अँगुलर वेलोसिटी काढावी लागते. रिलेशन कसे आहेत तर नीट लक्षात घ्या. हे 7व्या आठवड्यात तुम्हाला आर्कचं, हा आर्क कसा असतो? आर्कचा फॉर्म्युला काय? r * θ. r * θ इक्वल टू आर्क असतो ना, आर्क ऑफ सर्कल. म्हणजे आर्क म्हणजे काय? लिनियर वेलोसिटी नाही तर लिनियर डिस्प्लेसमेंट. मग तुम्हाला यांचं रिलेशन भेटतं पहा. s आणि थीटाचं रिलेशन असतं s लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू r * अँगुलर डिस्प्लेसमेंट. कळालं का? हे याचे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. तसं सेम याचा एनालॉजी आहे, वेलोसिटी इज इक्वल टू r ओमेगा असते. कळलं का? तशी याची एनालॉजी आहे.
लिनियर ऍक्सिलरेशन इज इक्वल टू r इंटू अँग्युलर ऍक्सिलरेशन असतं. कळालं का? सो सगळ्यांचं रिलेशन सारखं आहे. रेडियसने मल्टिप्लाय करा, अँग्युलरचं लिनियर मध्ये कन्वर्ट होतं. कळलं काय? की डाऊट आहे त्याच्यात? जाऊ पुढे पुढे पहा. शॉर्ट मध्ये पहिले फॉर्म्युले झाले सुरुवातीचे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असतो आणि पार्टिकल त्याची स्पीड कॉन्स्टंट असते. स्पीड कशी असते? कॉन्स्टंट. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतोय, बट या ऑब्जेक्टची स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा अर्थ काय असतो? बदलत नाही. म्हणजे बदलली तर एका रेट मध्ये बदलते, बदलली तर एका रेट मध्ये बदलते. जसं की अर्थ आहे, अर्थ बा सनच्या भोवती फिक्स रेटने घुमते. जर वाढला तर एका पर्टिक्युलर सेकंडला तेवढ्या स्पीडने वाढत असते. कधी कमी जास्त असेल झटके बसत नाही. जर तिने स्पीड कमी जास्त केली तर आपल्याला झटके बसतील इकडे. कळलं का? घुमताय तुम्ही, आता सध्याला तुम्ही स्टेशनरी का अर्थ सोबत घुमताय तुम्ही, पण अर्थ तिची स्पीड चेंज करत नाही म्हणून तुम्हाला रिलेटिव्ह स्पीड जाणवत नाही. तुम्ही त्याच्यासोबतच आहे, त्याचाच पार्ट आहे तुम्ही. सो त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटले जाईल याला, की ज्याच्यामध्ये स्पीड कशी असते? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा अर्थ असतो एका सेकंडमध्ये तेवढ्याच रेटनी चेंज होणार. म्हणजे सध्याला अर्थची स्पीड चेंज होत नाही, म्हणजे इतर स्पीड जी आहे तिच्यामध्ये रेट जर म्हटलं आपण रेट ऑफ चेंज, तर तो अर्थचा सध्याला 0 आहे. अर्थ स्वतःच्या स्पीडला कधी चेंज करत नाही, ते त्याच स्पीडने घुमते. 365 डेज मध्ये येते की नाही पूर्ण वर्ष, त्याच्या पलीकडे जातं की मग ते चेंज नाही करत. ते आपल्या मॅनेजमेंटसाठी बनवलंय आपण, त्यांनी बनवलंय तसं. ते एक दिवस एक्स्ट्रा घुमत नाही अर्थ, आपल्या मॅनेजमेंटमध्ये बसत नाही म्हणून तसं आहे. 365 days and half. प्रत्येक याला थोडंसं अर्थ जास्त फिरते. म्हणजे ऍक्च्युअली त्याचा टाइम पिरियड तासाने जास्त आहे. 365 आपल्याला असं आपण डे मध्ये कॅल्क्युलेट करता करता आपण 4 वर्षानंतर तो पूर्ण दिवस तयार होतो. कळलं का? आपण एक दिवस एक्स्ट्रा घेतो. नाही समजलं? समजलं. हा, 4 वर्षानंतर पूर्ण दिवस तयार होतो. सो 6 आवर्स जास्त फिरते एका वर्षामध्ये. म्हणजे आता समजा 365 डेज आणि 6 तास एक्स्ट्रा, मग 365 डेज मग 6 तास एक्स्ट्रा. मग आपण आपल्या कॅल्क्युलेशन बिन असतात ना, मग आपण दरवर्षी 6-7 तास एक्स्ट्रा घेणार का? मग त्याच्यामुळे आपण काय करतो, 4 वर्षानंतर एक दिवस पकडतो आणि एक्स्ट्रा पकडून घेतो. म्हणजे 6 6 6 6 24 घंटे. कळलं का? असा मॅटर आहे. सो समजलं का? स्पीड कॉन्स्टंट असलेली मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं. बाकी सर्क्युलर मोशन मध्ये याच्यामध्ये हाच फरक असतो. याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट असते, बाकीच्या स्पीड कॉन्स्टंट असू शकते किंवा नसू शकते. जसं की आपण काय कसाही फिरतो, कधी फिरतो. लावला कमी स्पीडवर फिरणार, अचानक वाढणार, कमी होणार, काही होणार. याची स्पीड कॉन्स्टंट आहे का? नाही. म्हणून हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येत नाही. हा फक्त सर्क्युलर मोशनचा भाग. युनिफॉर्म म्हटलं म्हणजे स्पीड कॉन्स्टंट पाहिजे. हा शब्द महत्त्वाचा आहे सीईटी साठी. ओके, वेलोसिटी कॉन्स्टंट पाहिजे, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट पाहिजे. सो पुढे पहा, महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स माहिती आहे? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? जर ही अर्थ आहे समजा, इथं ही मून आहे समजा, मून आहे आणि ही अर्थ आहे. क्लिअर? हे मून या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. त्याचं कारण काय आहे की याच्यावरती अर्थनी एक बाजूला फोर्स लावून टाकलेला आहे आणि तेवढाच फोर्स इक्वल अँड अपोजिट क्रिएट झालेला आहे बिकॉज ऑफ ऍक्सेलरेशन. म्हणजे हे मून जे फिरतोय ना असा, याची जी व्हेलॉसिटी आहे ना, त्या व्हेलॉसिटीमुळे याचा ऍक्सेलरेशन क्रिएट झालंय. त्या ऍक्सेलरेशनमुळे तो सेंट्रिपिटल फोर्स डेव्हलप झालाय. तो इक्वल अँड अपोजिट असतो. जेवढं त्याने अर्थनी ओढून मारलेलं आहे, म्हणजे हा अर्थ किती फोर्स लावते, तर फोर्स लावते सेंट्रिपिटल फोर्स सीपीएफ टुवर्ड द सेंटर आहे ना, तेवढाच फोर्स आउटवर्ड डायरेक्शनला असणार सेंट्रिफ्युगल फोर्स. कळलं का? या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mr². म्हणजे ऍक्च्युअली ते असं आहे, याचे 3 फॉर्म्युले आहेत सर्वात मेजर. mv ω हा फॉर्म्युला मेजर आहे सेंट्रिपिटल फोर्सचा. mv ω या v च्या ठिकाणी मी r ω टाकू शकतो का? r ω टाकू शकतो ना मी. मग मी जर याच्या v च्या ठिकाणी r ω टाकलं तर मला काय भेटेल? mr ω आणि पुन्हा ω. बरोबर ना? मग काय भेटणार दुसरा फॉर्म्युला? mr². कळलं का? मी तिसरा फॉर्म्युला इथून बनवू शकतो. मी या v च्या ठिकाणी टाकलं, मी ω च्या ठिकाणी पण टाकू शकतो. मी असं म्हणू शकतो की v/r म्हणजे ω असतं. ती व्हॅल्यू इथे टाकली तर काय भेटेल? mv²/r. कळलं का? हे तिघ फॉर्म्युला खूप महत्त्वाचे न्यूमेरिकल साठी. m ω r². हां, शेवटचं
एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. समजलं का? हे असं टाकलं नाही तुम्ही फक्त एकदा ओमेगाची व्हॅल्यू व्ही अपॉन आर टाकली तुम्हाला तो फॉर्म्युला भेटेल. एकदा व्ही ची व्हॅल्यू आर ओमेगा टाकली एकदा तो फॉर्म्युला भेटेल. कळतंय? आता याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स असल्या कारणाने या सर्व व्हॅल्यू निगेटिव्ह असतात कारण अट्रॅक्टिव्ह फोर्सला आपण निगेटिव्ह म्हणतो. आणि ह्याच व्हॅल्यू एक्झॅक्ट कोणाच्या असतील? सेंट्रिफ्युगल फोर्सचा. कारण हा जो सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा इक्वल अँड अपोजिट रिएक्शनवर डिपेंड आहे. सेंट्रिपिटल फोर्सची रिएक्शन आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्स. याला शुडो फोर्स म्हणतात. ऍक्च्युअली इमॅजिनरी आहे, ऍक्च्युअली नाहीये, पण तो वर्क करतो जेव्हा तो मोशन मध्ये असतो. कळलं का? मग याचं कारण आहे की हा मून अर्थवरती येऊन जात नाही, तिथल्या तिथंच फिरतो. का? कारण त्याला कोणतरी ओढून धरलंय. आणि ते का ओढून धरलंय त्याला? कारण त्याच्याकडे वेलॉसिटी आहे. आणि त्या वेलॉसिटीमुळे काय झालेलं आहे? त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन डेव्हलप झालं. ते ऍक्सेलरेशन त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स देतं. कारण फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इनटू ऍक्सेलरेशन. हे ऍक्सेलरेशन आलं कुठून? त्याच्याकडे मास त्याच्याकडे होतं ना. मूनकडे मास तर आहे त्याचं स्वतःचं. मग हे ऍक्सेलरेशन कुठून आलं त्याच्याकडे? हे वेलॉसिटीमुळे आलं. हे वेलॉसिटी नसेल तर हे ऍक्सेलरेशन होत नाही. हे ऍक्सेलरेशन नसेल तर त्या मासला काहीच मल्टिप्लाय होत नाही. तो अर्थवर येऊन चिपकून जाईल. कळलं का? मग तो मून तिथं फिरण्याचं कारण आहे की त्याच्याकडे फोर्स आहे. तो फोर्स डेव्हलप झाला वेलॉसिटीमुळे, वेलॉसिटीमुळे ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशनमुळे फोर्स. तो फोर्स असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. गेट आउट? फास्ट आहे येतो. ओके, क्विक रिव्हिजन. सो एम आर ओमेगा, एम व्ही ओमेगा हा फॉर्म्युला, एम आर ओमेगा स्क्वेअर आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर सगळे प्लस राहतील कारण तो आउटवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे, सो प्लस. इनवर्ड डायरेक्शन टुवर्ड सेंटर अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे निगेटिव्ह. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम आहे का आता? हा, लक्षात ठेवा महत्वाचा, सर्वात जास्त वेळेस हा फॉर्म्युला वापरला जातो. सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल तुम्हाला जर कोणी पण विचारलं तर त्याला जनरली हा फॉर्म्युला सांगायचा. हा मॅक्सिमम टाइम्स यूज होणारा फॉर्म्युला आहे. कारण याच्यामध्ये विषय असा आहे की जे लिनियर व्हेलॉसिटी ना ती तुम्हाला जनरली माहिती असते आणि रेडियस पण जनरली माहिती असते, मास पण जनरली माहिती असते. अँग्युलर व्हेलॉसिटी अशी टर्म आहे की काढावी लागते लिनियर व्हेलॉसिटीवरून. त्यामुळे सर्वात नोन क्वांटिटी कुठल्या आहेत? रेडियस आणि व्हेलॉसिटी. मग सर्वात जास्त वापरला जाणारा फॉर्म्युला पण हाच असतो. कळलं का? असं आहे. म्हणून एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स असतो, दोघांमधलं रिलेशन असतं. डाऊट आहे? जाऊ पुढे. आता वाचून घ्या तेवढं बाकीचं. समजा रिॲक्शन वगैरेचं काही आपण म्हटलं की बाबा किती व्हेकलला अलॉंग दी हॉरिझॉन्टल रोड जर ट्रॅक पास व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तर बघा, हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळेस न्यूमेरिकल मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याला तुम्हाला सर्क्युलर मोशन हा प्रकार समजला, पण एक हॉरिझॉन्टल रोड आहे सपोज, है ना? हॉरिझॉन्टल रोड आहे आणि जो कर्वेचर आहे, म्हणजे अशा टाइपचा एक हॉरिझॉन्टल रोड आहे. कळतंय का? अशी गाडी जाणार आहे आपली आणि अशी होणार टर्न आहे ना तो. आता तुमची जी बाईक आहे ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल की नाही? हा, अशी रेडियसला एवढ्या. कळतंय का? हे गाडी अशी जाणार आपली. हा, बघ आता ह्या हॉरिझॉन्टल रोड आहे म्हणण्याचा अर्थ काय? याला इन्क्लाइन वगैरे केलेलं नाहीये मी, फ्लॅट, बिलकुल फ्लॅट, म्हणजे फक्त असा. पण रस्ता फ्लॅट आहे म्हणजे त्याला असं इन्क्लिनेशन वगैरे असं काही नाही. म्हणजे बँकिंग वगैरे मी काहीच केलं नाही, बँकिंग मी करणार अजून. बरोबर? फ्लॅट रोड, हॉरिझॉन्टल फक्त. सो याच्यासाठी जास्तीत जास्त आता इंजिनियरला लिहावं लागतं तिथं, त्याला विचारायचं कॅल्क्युलेशन करावं लागतील. तर तो जेव्हा रोड बनवतो तेव्हा त्याला इथं बोर्ड लावावा लागतोय आणि त्या बोर्डवर लिहावं लागतं स्पीड किती पाहिजे तुमची, कमी पाहिजे, किती पेक्षा असं लिहिलं असतं त्यांनी. 30 km/h पेक्षा कमी स्पीडने जा. स्पीड लिमिट लिहितो नाही तो बोर्ड. हे त्याला कसं काय कळलं की याच्यापेक्षा कमी जायचं, त्याच्यापेक्षा जास्त गेलं तर काय होईल? बाहेर आहे की नाही, वरती डायरेक्ट असा विषय राहतो तो. मग काय हे स्पीड लिमिट तो कुठून काढतो? तर तो या फॉर्म्युल्याने काढतो. काय? या रस्त्यावरून मॅक्झिमम स्पीड किती असली पाहिजे? व्ही मॅक्स. या रस्त्यावरून जाण्यासाठी मॅक्झिमम स्पीड किती असली पाहिजे? त्याचा फॉर्म्युला आहे म्यू आर जी स्क्वेअर रूट ऑफ. हा, तर म्यू काय आर काय ते सांगतो. ओके, फॉर्म्युला पाठ करून घ्या, न्यूमेरिकल साठी महत्त्वाचं आहे. सो म्हणण्याचा अर्थ असा की या हॉरिझॉन्टल रोडवरनं मी किती व्हेलॉसिटीने जास्तीत जास्त गेलो तर मला सेफ जाता येईल. जर मी त्याच्यापेक्षा जास्त गेलो तर मी रस्त्याच्या बाहेर राहील. मग त्यामुळे तो इथं लिमिट लावतो. या लिमिट पेक्षा तुम्ही जास्त क्रॉस करणार तर तुमची गाडी रस्त्याच्या बाहेर राहील आहे, कारण तुम्हाला तो तेवढा सेंट्रिपिटल फोर्स भेटणार नाही जेवढा तुम्हाला नेसेसरी सर्क्युलर मोशनसाठी. जर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स भेटणार नाही तेवढा जेवढा असला पाहिजे. कारण काय होणार आहे पहा, जर तुम्ही तुमची व्हेलॉसिटी वाढवली तर हे तुमची बाईक आहे समजा इथं, याची व्हेलॉसिटी वाढली तर हा इनडायरेक्टली ऍक्सेलरेशन वाढवेल. ऍक्सेलरेशन वाढलं तर याचा मास इंटू ऍक्सेलरेशनचा प्रोडक्ट होऊन याचा कोन वाढणार?
सेंट्रीफ्युगल फोर्स कोण वाढणार आणि तो कुठं उडेल त्याला मग गाडी रस्त्याच्या बाहेर कळलं का हे म्हणून स्पीड कमी करायची म्हणजे ऍक्सेलरेशन कमी होईल ऍक्सेलरेशन कमी झालं म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स कमी राहील म्हणजे तुम्ही रस्त्यात राहा कळलं का सो असा प्रकार आहे मग आता ही मॅक्सिमम स्पीडचा म्यू आर जी असतो म्यू म्हणजे फ्रिक्शन कोएफिशियंट असतो म्यू म्हणजे काय फ्रिक्शन कोएफिशियंट हा तुमच्या टायरवर डिपेंड असतं क्लियर आहे फ्रिक्शन कोएफिशियंटची व्हॅल्यू तुम्हाला टायरवरून भेटते आता फ्रिक्शन कोएफिशियंट कसा काढतात ते बघून घ्या समजा तुमचा एक फोर्स आहे जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे तो इज इक्वल टू नॉर्मल रिएक्शन असणार तर त्याच्यामध्ये हा कोएफिशियंट येतो इकडे बघा हे म्यू म्हणजे काय असते ते समजून घ्या एक ऑब्जेक्ट आहे सपोज एक ट्रक आहे सपोज बरोबर ती खूप लोडेड आहे तर तिचं फ्रिक्शन वाढतं ना तुम्ही खूप लोडेड गोष्टीला ढकलू शकतात का मग याचा अर्थ त्याच्या टायर्स आता ती जर लोडेड नसेल तर तिला सहज ढकलता येतं आणि जर लोडेड असेल तर तिला ढकलता येत नाही म्हणजे त्याचं वेट काय वाढवतं फ्रिक्शन वाढवतं टायर मधलं कारण सरफेस टायर आणि सरफेसचा कॉन्टॅक्ट जो असतो रोडचा तो स्ट्रॉंग होतो ते लवकर स्लाइड होत नाही सो जेवढा वेट जास्त जेवढा हेवी ऑब्जेक्ट तेवढं फ्रिक्शन आपोआप वाढतं टायर्स आणि रोड मधलं हे फ्रिक्शन कोणामधलं असणार म्यू टायर आणि रोड मधलं ते महत्वाचं आहे सो काय होतं याच्यामध्ये आपण समजा सर्वात जास्त फ्रिक्शन कधी असेल जेव्हा कोणते ऑब्जेक्ट स्टॅटिक असतो ऑब्जेक्ट थांबलेला आहे म्हणजे त्याचं फ्रिक्शन एकदम नंबर आहे जर त्याला हलवलं फ्रिक्शन आलेलं आहे आता म्हणजे कमी झालेलं आहे फ्रिक्शन सो सर्वात जास्त फ्रिक्शन कधी असतं जेव्हा ऑब्जेक्ट स्टॅटिक पोझिशनवर असतो स्टॅटिक पोझिशनला त्याच्यावरती जेवढा फोर्स तो अप्लाय करतो हा खाली त्याला म्हणतो आपण वेट बरोबर ना त्याला मी म्हणणार इथं स्टॅटिक फ्रिक्शन एफएस स्टॅटिक फोर्स म्हणजे स्टॅटिक असण्यासाठी लागणारा फोर्स वरतून जेवढा काय तो एफएस आणि तुम्हाला न्यूटनचा लॉ माहिती आहे थर्ड लॉ न्यूटनचा एव्हरी ऍक्शन इज इक्वल ऑपोजिट रिएक्शन सो काय असतं हा खालचा जो सरफेस आहे ना हा सरफेस त्याला खालने एक रिएक्शन देतो तुम्ही जेवढा लावला तेवढाच वापस भेटतो त्याला जर तसं झालं नसतं तर काय झालं असतं जर त्यांनी रिएक्शन दिली नसती तर काय झालं असतं खाली दबून गेला गड्ड्यात घुसला असतो तो बरोबर ना मातीत गेल्यानंतर तुम्हाला रिएक्शन भेटत नाही तुम्ही घुसून जातात ना मातीमध्ये पाण्यात गेल्यानंतर रिएक्शन भेटत नाही पाण्यात घुसून जातो आपण मग हे चाकं कशाला असले असते जमिनीत जर रिएक्शन नसते भेटली तर खालून तेवढीच रिएक्शन भेटते म्हणून ते वरती राहतं कळलं का ते घुसली असती मध्ये सो हा सरफेस एक्झॅक्ट परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन देतो त्याला म्हणतात एल जी कोणा एवढी असते एक्झॅक्ट एफएस एवढी असते जे डिपेंड असते याच्यावर टोटली आपण काय म्हणतो एफएस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकायला लागतो एफएस इज इक्वल टू म्यू एन म्यू म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑफ फ्रिक्शन त्याला म्हणतात फ्रिक्शन कोएफिशियंट कळलं का हा फ्रिक्शन कोएफिशियंट रेशो असतो स्टॅटिक फ्रिक्शनचा डिवाइड बाय नॉर्मल रिएक्शनचा कळलं का हे कळलं का हे नाही समजलं सर नॉर्मल कसं कॅल्क्युलेट करतो नॉर्मल रिएक्शन इक्वल आहे ते अच्छा इक्वल हां तर जेवढा वेट लावणार तेवढा हां तेवढं देतं ते असं राहतं सो हा स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट असतो स्टॅटिक फ्रिक्शन डिवाइड बाय नॉर्मल रिएक्शनचा कोएफिशियंट असतो म्हणजे तो स्टॅटिक फ्रिक्शन इथे स्टॅटिक लिहावं लागतं कारण ते स्टॅटिकची गोष्ट आहे ना म्हणून इथं आता या ठिकाणी वन राहील कारण स्टॅटिक मध्ये काय होतंय जेवढे तुम्ही फोर्स लावला तेवढंच तो नॉर्मल रिएक्शन देतोय दोघांचा आन्सर काय होईल सारखंच येईल ना हे जे वाटतं हे इथं वन येईल म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जेव्हा समजा ऑब्जेक्ट डायरेक्ट स्टेशनरी असतो दॅट टाइम वन असतो कोएफिशियंट कधी लाय 0 to 1 च्या मध्ये लाय होतात कोएफिशियंट कुठलाही कोएफिशियंट असतो 0 to 1 च्या मध्ये असणार 0 म्हणजे बिलकुल 0 आणि 1 म्हणजे एकदम हाय तर सर्वात जास्त फ्रिक्शन म्हणजे या टायमाला आहे जेव्हा तो थांबलेला आहे म्यू स्टॅटिस्टिक मध्ये वनच घ्यायचं ना स्टॅटिक मध्ये पूर्ण थांबलेला असेल तर बॉडी हो ना बॉडी थांबलेली असेल तर वन हा बॉडी थांबलेली असेल तर हा असा विषय येतो सो तो वन येतो मग इथं आणि स्टॅटिक नसेल तर मग तो वेगळा असू शकतो क्लियर सो हा विषय असा आहे की हा फ्रिक्शन कोएफिशियंट समजला का मला इथं म्यू एस आता हे आपण म्यू एस इथं मॅक्सिमम घेतो आता ही व्हॅल्यू मोशन मध्ये असेल आणि मॅक्सिमम वेलोसिटी असेल आर म्हणजे त्याची रेडियस असते जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते या ठिकाणी प्रोडक्ट करायचा स्क्वेअर रूट घ्यायचं तुम्हाला याच्यावरची मॅक्सिमम वेलोसिटी भेटणार की डाऊट आहे याच्यात कळलं हे म्यू कुठून काढता कसं काढता समजलं हे सगळं सर म्यू व्हेरिएबल असलं तर हा व्हेरी होत असलं तर कंडिशन पण व्हॅल्यू घेतला तुम्हाला हे फोर्स बद्दल सांगितलं जाईल त्या स्टॅटिक फोर्स जागी दुसरा कोणतरी फोर्स असेल असा मग ते म्यूची व्हॅल्यू व्हॅरी होत राहील कळलं का म्यू कंटिन्युअसली व्हॅरी होतो मग म्यू कशावर डिपेंड आहे म्यू हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे
फ्रिक्शन कोणावर डिपेंड असतं? टायरांवरती. चांगल्या क्वालिटीचे टायर वापरा, ऍक्सिडेंट लवकर होत नाही. खराब क्वालिटीचे टायर वापरा, लवकर जाणार. बरोबर की नाही? सो टायरवर डिपेंड आहे ना. सो माहिती असेल ना तुम्हाला. आता कधी पण तुम्ही जाहिराती येतं पहा, टायरच्या जेव्हा पण तुम्ही जाहिराती पाहणार तेव्हा सेफ्टी 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 फॅक्टर असतो सगळा. कधी पण तुम्ही टायरची जाहिरात पहा, सीएट टायरची पहा, कुठल्याही टायरची पहा, एमआरएफची पहा, सेफ्टीच फॅक्टर असतो. ते गाडी अशी येते एकदम सेफ्टी मारते, एकदम व्यवस्थित टर्न मारते. टायर हे सेफ्टी आहे. सर्वात महत्वाचं काय आहे? टायर सेफ्टी. ओके. त्याच्यामुळे तुमच्या गाडी जे चालते त्याच्यामध्ये इंजिन नंतर सर्वात महत्वाची गोष्ट टायर असते. इंजिन जितकं महत्वाचं आहे ना त्याच्यापेक्षा अजून महत्वाची गोष्ट आहे तुमची टायर. टायर असेल तर सगळं ओके, नाही तर बिलकुल खलास आहे तुमचा कार्यक्रम. कारण की स्लिप झालं की विषय खलास होता. आणि हे टायरचं जे फ्रिक्शन आहे ना ते क्रिएट करतं सरफेस सोबत. ते फ्रिक्शन महत्वाचं आहे. ते फ्रिक्शन कोणाला क्रिएट करतं? सेंट्रिपिटल फोर्सला क्रिएट करतं. ते कोणाला क्रिएट करतं? हा, कारण ते चिपकून धरतं त्याला. चिपकून धरतं म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सला क्रिएट करतं. तो सेंट्रिपिटल फोर्सच तुम्हाला मेंटेन करून ठेवतो सर्कलमध्ये. टायराचं फ्रिक्शन कमी असेल म्हणजे कोण कमी होईल? सेंट्रिपिटल फोर्स कमी होईल. सेंट्रिपिटल कमी झाला म्हणजे कोण वाढेल? सेंट्रिफ्युगल वाढेल. मग तुम्ही रस्त्याच्या बाहेर. म्हणून टायर चांगले ठेवायची गाडीची, कंजूसी करायची नाही तिथं. ब्रँडेड वापरायचे. ओके. ते जीवाशी खेळली आहे. बाकी मनगटर कशी लावा तुम्ही, गाडीची सीट कशी ठेवा, काही फरक नाही पडत त्याच्याने, पण टायर चांगलं तुझ्या गाडीची. ओके, ठीक आहे. पुढे जाऊ मग. आता ते मोदका कुवा वगैरे असा कॉन्सेप्ट होता बा. आठवतो का मोदका कुवा पहिले कधी? त्या मोदका कुवामध्ये गाडी खाली पडत नाही है ना. पण ते कधी पडेल? त्याला मला स्पीड कमी करून दाखव है ना. त्याने स्पीड कमी करून दाखव, तो खाली पडून जाईल बिचारा. पण ते आपलं कसं विचारधारा असते, इतक्या मोठ्या कुवामध्ये इतक्या फास्ट चालवतो, जो जेवढ्या फास्ट चालवेल तितका खुश आहे तू, कारण तो पडणार नाही. त्याची जेवढी गाडी फास्ट असते तेवढा तो सेफ असतो, आणि जेवढी त्याची गाडी स्पीड कमी होते तेवढा तो डेंजर झोन मध्ये येतो. मग तो कधी पण गाडीची स्पीड खाली गेल्यावर कमी करतो. तो वरती असताना कधी गाडीची स्पीड कमी करत नाही, कारण त्याला जीव गमवायचा नाहीये. मग तो त्याने स्पीड का मेंटेन करून ठेवली तिथं? विषय खूप खुल्ला आहे पहा. हा मोदका कुवा आहे बरोबर. या मोदक्या कुव्यामध्ये हा इथे येतो समजा. आता जर याने स्पीड कमी केली तर हे त्याचं वेट त्याला ओढून मारेल ना खाली सेंटरकडे, आर्कच्या सेंटरकडे. याला जर त्याला मेंटेन करायचे त्याला मून सारखं मारावं लागेल, बरोबर की नाही. तो मून काय करतो? स्वतःची व्हेलॉसिटी वाढवतो, म्हणजे ऍक्सिलरेशन वाढवतो, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स वाढवतो, म्हणजे त्याला चिपकून धरतो इकडे. हा काय करेल? स्वतःची काय वाढवेल? स्पीड. बरोबर की नाही. मग तो स्पीड वाढवतो स्वतःची. त्या स्पीडमुळे काय होतं? हे टायरचं त्याचं फ्रिक्शन वाढतं बरोबर. म्हणजे हा त्याला असं इकडच्या बाजूला चिपकून धरतो, इकडे नाही, इकडे चिपकून धरतो. कळलं का सरफेसला? जर त्याने स्पीड कमी केली तर हा बाहेरचा सेंट्रिफ्युगल जो फोर्स आहे ना हा कमी होऊन जाईल. सेंट्रिफ्युगल फोर्स कमी झाला म्हणजे हा इकडे ताणला जाईल, ताणला गेला म्हणजे गेला खाली. कळलं का? म्हणून याची स्पीड कशी पाहिजे? कधी पण जास्त पाहिजे मोदका कुवामध्ये. मोदका कुवाची डायग्राम तुमची अशी दिसते पहा. या मोदका कुवावरती म्हणजे डेथ ऑफ वेल वरती तुम्हाला न्यूमेरिकल्स आलेले आहेत बऱ्याच वेळेला. सीईटी किंवा सीईटी जनरली विचारते, पण जेई वगैरे पण एक दोन वेळेला टाकलेला आहे याच्यावरती हा मोदका कुवामध्ये. सो हे पहा, हा विषय एकदम सिंपल आहे. हा असा एक डेथ ऑफ वेल आहे, त्याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची असतं. त्याची स्पीड किती असली पाहिजे म्हणजे तो फिरेल. कळलं का? सो सध्याला तो इथे आहे, तो असा राऊंडेड सर्कल मारणार आहे बरोबर. याचं वेट जे असणार, हा मास आहे इथं, त्याचं वेट जे असणार ती mg असं खाली ऍक्ट होईल, ते त्याला खाली ओढतं वेट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट राहते, मी तुम्हाला सांगितलंय, त्याचा सरफेस त्याला नॉर्मल देतो, नॉर्मल रिएक्शन. तर नॉर्मल रिएक्शन ऑलवेज सरफेसला परपेंडिक्युलर असते. हा सरफेस आहे ना इथं, याला एक्झॅक्ट परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन येणार. कळलं का? ते वरती व्हेज नाही दरवेळेला. तो रस्ता असा होता म्हणून ती अशी होती. आता त्याचा रस्ता कसा झालाय? असा झालाय रोड, मग ती नॉर्मल रिएक्शन अशी होऊन जाते. कळलं ना? हा, राहिला प्रश्न फोर्स ऑफ फ्रिक्शनचा. तर फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याचा इकडे येतो. इकडे का झाला तो फोर्स ऑफ फ्रिक्शन? हे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ना, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, हा वरती का गेला? कारण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खाली आहे. बट विषय असा आहे की हा जो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, यानी जर स्पीड मेंटेन केली, जर कमी केली इथं, म्हणजे नॉर्मल रिएक्शन इकडच्या बाजूला आहे ना इथं सरफेसला. आता हा जर का वेट याला खाली ओढतोय तर याला वरती एक सेंट्रिफ्युगल फोर्स लागणार आहे, जो की त्याच्या फ्रिक्शनमुळे भेटेल बरोबर ना, टायरच्या आणि स्पीडच्या. तो
तो त्याला वरती उडेल म्हणजे तो खाली येणार नाही. नाही कळलं? आउट ऑफ डायरेक्शन एक फोर्स असेल ना, mg त्याला खाली ओढतं की नाही, हा नॉर्मल एच इकडे ओढतो, हे इकडे राहील ना मग फ्रिक्शन फोर्स, त्याला फ्रिक्शन आहे म्हणून तर ते आपण धरल्यावरती स्लिप धरता खाली येऊन जाईल, म्हणून स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स तुम्हाला वरती भेटतो mg च्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला की नॉर्मल रिएक्शन कोणा एवढी असेल, तर नॉर्मल रिएक्शन कोणा एवढी असेल, हे सेंटरकडे वरती नेला, ही रेडियस आहे ना पहा, एवढी रेडियस आहे की नाही, हा असा फिरतोय की नाही सर्कल, सर्क्युलर मोशन आहे. बंद करता येतं एक मिनिट. हे आलं. तर ही एवढी ही तर रेडियस एवढी, ही त्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवते बरोबर. या सेंटरकडे त्याला ओढून ठेवणारा कोणतरी फोर्स असला पाहिजे ना, नाहीतर तो जाईल ना, बरोबर की नाही. म्हणजे तो डायरेक्ट रस्ता तोडून बाहेर नाही येते, ते बिचारे जे लावलंय ते तोडून जायचं नाही बाहेर, मग त्याला सेंटरकडे ताणतो. तो सेंटरकडे जो सेंट्रिपिटल फोर्स असतो, कोणता फोर्स असतो हा, आणि हा कोण डेव्हलप करते, नॉर्मल रिएक्शन. म्हणजे नॉर्मल रिएक्शन कोणा एवढी असली पाहिजे, कळलं का हे? म्हणजे नॉर्मल रिएक्शनचा फॉर्म्युला काय झाला, एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम व्ही ओमेगा, काही पण लिहा इथं. क्लिअर? आता हे mg आहे, हे mg कोणा एवढं असेल, या फोर्स एवढं, म्हणजे मी असं म्हणू शकतो mg हे या फोर्स एवढं आहे. स्टॅटिक फ्रिक्शन वरचा आणि खालचा इक्वल असणार, म्हणून तर तो वरती खाली होत नाही, बरोबर, तिथल्या तिथे फिरतो बरोबर. आता याला मी थोडंसं जर याची मॅक्सिमम, याची मिनिमम व्हेलॉसिटी काढली, याची मिनिमम व्हेलॉसिटी कशी निघेल. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, याच्यासाठी मॅक्सिमम व्हेलॉसिटी का मिनिमम व्हेलॉसिटी, याला कोणची महत्त्वाची गोष्ट आहे, मिनिमम. कमीत कमी किती ठेवायची, त्याच्यापेक्षा जास्त झाली चालते, त्याला काही प्रॉब्लेम नाही जास्त, म्हणजे प्रश्न मिनिममचा आहे. सर ते पण मासवर व्हॅरी होईल, मासवर होते ना, पण मासचा विषय असा आहे की मासचा तितकाच इम्पॅक्ट होत नाही जेवढा ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी रेडियसचा आणि स्टॅटिक फ्रिक्शनचा होतो. त्यामुळे मासवर डिपेंडन्सी मिनिमम व्हेलॉसिटीची येत नाही. व्हेलॉसिटी मासवर डिपेंडच नाही ॲक्च्युअली या केसमध्ये, तुम्हाला सांगतो का मी ते कसं. आता याच्यामध्ये बघा, आपण म्हणणार की तुमचा जो स्टॅटिक फ्रिक्शन ऑफ फोर्स आहे तो असतो म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन ऑफ फोर्स काय असतो आता सांगितलं मी, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. फेडाव घ्यायचा. आता हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला स्टॅटिक फ्रिक्शन ऑफ फोर्सचा, तुम्हाला माहिती आहे स्टॅटिक फ्रिक्शन ऑफ फोर्स mg असतो म्हणून या केसमध्ये, वरती आणि खाली म्हणून. मग या स्टॅटिक फ्रिक्शन ऑफ फोर्सच्या जागी मी mg टाकू शकतो का, टाकू शकतो ना. आणि हे म्यू ची व्हॅल्यू. आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन येतो बरोबर, त्याला राहू द्या टेम्पररी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनला, ते तुमच्या टायराचं रिप्रेझेंटेशन आहे बरोबर, टायराची ग्रिप वगैरे काय असेल काही. आणि नॉर्मल रिएक्शनचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मला व्हेलॉसिटी पाहिजे ना, म्हणून मी व्ही मध्ये दिलं. 3 फॉर्म्युले आहेत ना, आठवलं का. मी तुम्हाला सांगितलं हा सवाल जास्त यूज होईल, कारण मला व्हेलॉसिटी पाहिजे, अँग्युलर नाही लिनियर. सो मी काय करेन, याच्यामध्ये मला व्ही पाहिजे की नाही, मी इकडे शिफ्ट करतो, हा मास कॅन्सल होऊन जाईल. मास वर येत नाही ते, मग हा इकडे जाईल, हा म्यू इकडे जाईल, म्हणजे काय भेटेल तुम्हाला g अपॉन r, आणि हा म्यू इकडे भेटणार, डिनॉमिनेटर मध्येच भेटेल. ओके, हा वरती भेटेल, हा r इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल, हा म्यू इकडे खाली होऊन जाईल, आणि इकडे भेटणार तुम्हाला v स्क्वेअर. हे डाऊन याच्यात हा लक्ष द्या, इकडे याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, मला v भेटणार स्क्वेअर रूट ऑफ g r अपॉन us. कळलं का, म्हणजे r g अपॉन us. हे मिनिमम व्हेलॉसिटी त्याची कमीत कमी एवढी लागेल त्याला. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो नीट जेई कुठं पण, प्रत्येक एक्झाम मध्ये शक्यता आहे याची, कारण प्रॅक्टिकल क्वेश्चन आता येते केस कळते. सर पण मासवर कसं डिपेंडेंट नाही, कारण त्याचा मास जास्त झाला आणि त्याच स्पीडने फिरवला तो खाली येतो. तसं नाही ना. आता समजा कुठल्याही ऑब्जेक्टचा जर समजा आपण मास घेतोय बरोबर, समजा एक कार आहे आणि एक टू व्हीलर आहे, दोघांना व्हेलॉसिटी सारखी मेंटेन करावी लागेल, त्याचा मासचा काही फरक पडत नाही. जर कार जर निघाली इथून त्याला पण तेवढीच व्हेलॉसिटी लागते, आणि बाईक जर निघली तरी पण तेवढीच व्हेलॉसिटी लागते. दोघांना व्हेलॉसिटी तेवढीच लागणार जेवढी त्यांची रिक्वायरमेंट आहे. कळलं का. आता कारचा मास जास्त आहे, बाईकचा मास कमी आहे, तसं काही नसतं, व्हेलॉसिटी दोघांना सारखीच लागते. कळलं का. जर त्यांनी कारवाल्याने जर कमी केलं ना, तो पण खाली देईल. कळलं का. आता तुम्ही कधी पण पहा, कारची त्या हिशोबाने पाहायला गेलं तर व्हेलॉसिटी बाईक एवढीच असते है ना, पण कार खाली येत नाही.
कारण तेवढी मिनिमम रिक्वायरमेंट आहे त्याची, त्याच्यावर मास डिपेंड नाहीये. तुम्ही ट्रक फिरवा काही प्रॉब्लेम नाही, फक्त व्हेलॉसिटी मेंटेन करा बस. ट्रक फिरवा धरून, कळतंय का? हेच ते इंजिनिअरिंगची गोष्ट आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला डिपेंडन्सी समजते. तर आपण जे काही समजतो की मासवर डिपेंड असेल तसं ऍक्च्युअली नाहीये. तुम्ही ट्रक फिरवलं तरी चालेल. ओके, कळतंय का? जास्त होतंय का घेऊ पुढचं? काय करतो डेरिव्हेशन, अँगल ऑफ बँकिंग. डेरिव्हेशन नको सर, कन्सेप्ट घ्यायला. अँगल ऑफ बँकिंग तुम्हाला शिकवलेलं आहे मी. काय असतं अँगल ऑफ बँकिंग? रोड जो असतो ना सर, रोड वरनं तुम्ही जेव्हा जाणार, जेव्हा ही तुमची बाईक आहे सपोज, क्लिअर, ही बाईक आहे. आता हा हॉरिझॉन्टल रोड होता समजा असं, तशी हॉरिझॉन्टल जात होती, तर तेव्हाची वेलोसिटी मी तुम्हाला सांगितली होती. काय होती? म्यू आर ची स्क्वेअर रूट ऑफ, है ना, मिनिमम वेलोसिटी हॉरिझॉन्टल रोड, काही प्रश्न नाही. पण इंजिनियरला बिचारा त्याला सगळ्याची काळजी असते, है ना. मग तो असा विचार करतो ना की श्रीमंत माणसाचं चांगले टायर टाकतील, पण गरबाचं काय? आता काळजी त्याला सर्वांची करावी लागते की नाही? मायबाप असतो तो. मग त्याला तोनी एक उपाय शोधला. त्याने म्हटलं आता लोकांनी टायर बदलवले नाही बदलवले तरी काही फरक पडत नाही जास्त, आपल्याला त्याचा ऍक्सिडेंट होऊ द्यायचा नाही. मग त्याने काय केलं, जर याचं सेंट्रिपिटलच फोर्स वाढवायची की नाही, मग त्याने सेंटर ऑफ मासला थोडंसं सेंटरकडे शिफ्ट केलं. म्हणजे काय केलं, हा रोड उचलला वरती कोपऱ्यात, त्याच्यामुळे ते असे हा मग तिरकी होऊन जाते गाडी. मग गाडी तिरकी झाली काय होईल, त्याचा मास कोणाकडे? सेंटरकडे. मग सेंट्रिपिटल फोर्स वाढतो, मग त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स कमी होतो. म्हणजे टायर विचाराचे खराब जरी असले तरी तो जगतो. कळलं का? हा, गर्भाचा पण विचार केला जातो. सो असा हा प्रकार आहे. तर जेवढ्या डिग्रीने हे इन्क्लिनेशन आहे, जेवढ्या डिग्रीने हे इन्क्लिनेशन आहे, हे अँगल समजा हा असा रोड होता, त्याला मी इन्क्लाइन केलंय पाहिजे एवढ्या इकडच्या साईडला, तर हे अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ एक्स ऍक्सिस, हा जो अँगल आहे याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. कळलं का? हा थीटा आणि दिसतोय ना एवढा डिग्री, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत. काही डाऊट आहे का त्याच्यात? ओके ना? कॉन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. रट्टा मारणार सगळा. सिव्हिल इंजिनियर बनले की काही खरं नाही तुमचं. लोकांना मारून ठेवून देणार ते. फक्त श्रीमंत लोकांची हवा आहे, बाकी गरीब तर मरून जाईल त्याच्यावर. बरोबर आहे? सो गाडी कधी पण तिरकी होते पहा, कारण याच्यावर जातात. इंजिनिअरिंगची कमाल आहे. त्या इंजिनिअरिंगने तुम्हाला तसं बनवून टाकलेलं आहे. मग तो काय करतो, हा रोड आहे ना त्याला असं तिरका करतो, इथे डिग्रीने थिटा डिग्रीने. आणि हे किती करायचं याचे कॅल्क्युलेशन येत, जास्त करून गेलं की तिथं पडून जातो खाली. मग तुम्हाला या ठिकाणी शिकायचंय की हा अँगल किती असला पाहिजे. हा, समजलं का? सो याच्यात किती सेंट्रिपिटल फोर्स त्याला आउटकम करायचे, किती सेंट्रिपिटल फोर्स वाढवायचे, त्यामुळे अँगल किती ठेवायचे याचे कॅल्क्युलेशन फिक्स असतात. क्लिअर? हे कॅल्क्युलेशन तो ठरवतो आणि मग त्याच्यानुसार चालवतो. कळतं? आता मी इथं या ठिकाणी हे काढणार आहे की हा अँगल किती असला पाहिजे. कळतंय ना? म्हणजे तुम्ही पण रस्ता बांधू शकता तसं. असं आहे, फक्त कॅल्क्युलेशन नीट करा. सो इकडे बघा, ही गाडी तुमची, या गाडीचा एक मास असेल, ते मास त्याला इथं खाली वरतं एमची, हे डाऊट आहे. वेट त्याचा एमजी असणार. त्याची अनालिसिस डायग्राम बघा. हा जो सरफेस आहे ना, आता नीट बघा, हा सरफेस आता तिरकावून गेलाय. सो याची नॉर्मल रिएक्शन सुद्धा कशी भेटते, तिरकी अशी. सरफेसला परपेंडिक्युलर ना, अशी 90 डिग्री मध्ये. सो ही नॉर्मल रिएक्शन अशी तिरकी भेटते तुम्हाला इथे. जेव्हा तिरका फोर्स येतो तेव्हा त्याचे कॉम्पोनंट निघतात. आठवलं असेल तुम्हाला, असं तिरका जर फोर्स आला त्याचे दोन कॉम्पोनंट आहेत, हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. जर हा फोर्स असेल ते अनालिसिस करायचो आपण, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कॉम्पोनंट असतात. हा जर थीटा असेल इथं, तर हा जिकडे थीटा तिकडचा एफ कॉस ऑफ थीटा कॉम्पोनंट असतो आणि हा इकडचा एफ साइन ऑफ थीटा कॉम्पोनंट असतो. कळलं का? हा नॉर्मल रिएक्शन पण एक टाइपचा फोर्स आहे. फोर्सच आहे ना, वरती ओढणारा. याचे पण कॉम्पोनंट निघतील का? निघतील का? जॉमेट्रीचा मी जर वापर केला, म्हणजे इथून जर जॉमेट्री वापरली मी, हा राईट अँगल ट्रायंगल वापरला, इथून हा अँगल काढला, इथून हा अँगल काढला, इथून हा अँगल काढला आणि इथून हा अँगल काढला, तर मला हा थीटा भेटतो. कळलं का? आता ते काढत बसत नाही मी. ओके, ते राहू द्या, मी पाठ करून घेते एवढं. ओके, हा वरचा वायच्या सोबत नॉर्मलचा अँगल काय असतो? थीटा असतो, जेवढा हा हाचा अँगल असतो. कळलं का? जॉमेट्रीचा वापर करून निघतो ते. मग याचे दोन कॉम्पोनंट निघतील पहा, हा एक इकडे आणि एक इकडे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. जर थीटा वरती तर वरती कोणता कॉम्पोनंट आला पाहिजे? कॉस ऑफ थीटा. आणि इकडे साइन ऑफ थीटा. काय डाऊट आहे घ्यायचा? हे दोन कॉम्पोनंट निघतात तुमच्या इथं. आता मी याला थोडं सॉल्व्ह करतो. मी व्हर्टिकल जेव्हा आपण अशी फ्री बॉडी डायग्राम काढून घेतो, तेव्हा व्हर्टिकल फोर्सेसला व्हर्टिकल फोर्सेसची बॅलन्स करतो आणि हॉरिझॉन्टल फोर्सेसला हॉरिझॉन्टल फोर्सेसची बॅलन्स करतो. सो मी काय करणार इथं,
मी वर्टिकल फोर्सेसला बॅलन्स करतो तर mg इक्वल टू कोण एवढा असेल m cos ऑफ थिटा वरती जाणारे फोर्सेस इक्वल टू खाली येणारे फोर्सेस त्याच्याशिवाय ते मेंटेन होणार नाही नाहीतर ते रस्त्यात घुसली असती गाडी बरोबर ना नाहीतर मग हवेत तरंगली असती काहीतरी दोन गोष्टी झाल्या असत्या एक तर हा जास्त राहिला असता ते हवेत तरंगते जर हा जास्त राहिला असता तर रस्त्यात घुसते पण त्या रस्त्यावर आहे की नाही म्हणजे दोघे मेंटेन आहे म्हणजे याचा अर्थ आहे की n cos ऑफ थिटा इज इक्वल टू mg असला पाहिजे काय टाकू त्याच्यामध्ये त्याला इक्वेशन नंबर 1 टाका कळतंय ना थोडं फास्ट गेलोय आता मी दुसरं इक्वेशन बोला आता या इकडे पहा इकडे तर कोणताच फोर्स नाही इकडे मग मला सांगा हा याला सेंटरकडे ओढतोय इकडे रेडियस आहे ना हे सेंटर पॉइंट तर हा फोर्स याला सेंटरकडे ओढतोय मग जेवढा हा सेंट्रिपिटल फोर्स असेल तेवढा त्याला कोणतरी बाहेर ओढत असेल ना त्याशिवाय तो मेंटेन होईल का इथं मग हा इकडचा फोर्स कोण आहे m v²/r कोणता फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स कळलं का नाहीतर तुम्ही इनडायरेक्टली असं म्हणू शकता की हा n sin ऑफ थिटा सेंट्रिपिटल फोर्स एवढा असणार किंवा तुम्ही इनडायरेक्टली असं म्हणू शकता जेवढा हा असेल तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स असेल कसंही म्हणा फक्त नीट म्हणा कळलं म्हणजे मग n sin ऑफ थिटा हा कोणावर असला पाहिजे m v²/r वर असला पाहिजे हे डाऊट घ्यायच्या दुसरं इक्वेशन कळतंय मला काय काढायचे थिटा काढायचे बरोबर माझ्याकडे दोन इक्वेशन आहेत मी काय करतो सेकंड इक्वेशनला डिवाइड करतो फर्स्ट इक्वेशनने काय भेटेल n sin ऑफ थिटा डिवाइड बाय n cos ऑफ थिटा इज इक्वल टू m v²/r डिवाइड बाय mg कळतंय का n cos होईल n कॅन्सल होईल इथं भेटणार tan ऑफ थिटा इज इक्वल टू तुम्हाला इथं भेटणार हा m आणि m कॅन्सल होईल हा g जोडतोय म्हणजे भेटणार v²/rg कळलं का तुम्हाला काय पाहिजे थीटा रे हा tan तिकडे घ्या म्हणजे काय भेटेल थीटाची व्हॅल्यू tan इनव्हर्स ऑफ v²/rg हा तुमच्या थीटाचा व्हॅल्यू असली पाहिजे कळतंय सो हे डेरिव्हेशन आहे तुमचं शॉर्ट मध्ये 3-4 स्टेप मध्ये सांगितलं पुढचं डेरिव्हेशन पहा हा तुमचा अँगल ऑफ बँकिंग असला पाहिजे तुम्हाला जर यावर जायचं आहे तर जर तुमचं f जर तुमचं v वेलोसिटी असेल r तुमची रेडियस असेल g एक्सेलरेशन ग्रॅव्हिटी असेल तर त्या टायमाला एवढा तुमचा अँगल ऑफ बँकिंग असला पाहिजे मास जर m असेल तर मास काही असो काही फरक नाही पडत ट्रकीला पण तेवढाच अँगल ऑफ बँकिंग असतो टू व्हीलरला पण तेवढाच अँगल ऑफ बँकिंग असतो रस्त्यावर कोणी जातो बरोबर की नाही मग मास वर डिपेंड आहे का मग ते पुढची गोष्ट पहा मोस्ट सेफ स्पीड म्हणजे सर्वात जास्त सेफ स्पीड ते बोर्ड लावावा लागतो त्याला स्पीड त्याचा पण विचार करावा लागतो ना तो बोर्ड लावतो तिथं ते बोर्ड कसं लावतो तो वेलोसिटी काढावं लागेल की नाही 30 पेक्षा जास्त जाऊ नका 40 पेक्षा जास्त जाऊ नका तसंच काय विचार ते मग तो तिथं बोर्ड लावणार मग त्या बोर्ड मध्ये जर वेलोसिटी काढायची असते मग वेलोसिटी कुठून काढतो हाच तर फॉर्म्युला आहे v यालाच रिअरेंज करा वेलोसिटी म्हणजे काय मग हा tan तिकडे राहू देतात तुमचा म्हणजे tan ऑफ थिटा राहील तिकडे आणि हा येणार v²/rg बरोबर हे इक्वेशन होतं पाहिजे मला काय पाहिजे वेलोसिटी पाहिजे ना मॅक्झिमम सेफ किती स्पीडला आहे मग तर हा मॅक्झिमम सेफ स्पीडचा v मॅक्स आहे जास्तीत जास्त एवढ्या स्पीडने जायचं tan theta rg तिकडे का सो rg tan ऑफ थिटा इज इक्वल टू v². सो इकडे स्क्वेअर रूट घेऊन टाका rg tan ऑफ थिटा इज इक्वल टू v हे मॅक्झिमम सेफ स्पीड आहे त्याची कळलं का नेक्स्ट केस बँकिंग अँगल आता सांगितलं थिटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ v². सर पण याच्यात त्यांनी vs दिलेलं आहे स्टॅटिक पेक्षा सेफ स्पीड अच्छा म्हणजे सेफ स्पीड हा एवढ्या स्पीडने तुम्ही सेफ जाऊ शकता मॅक्झिमम एवढ्या स्पीडने जायचं मॅक्झिमम समजता ना सेफ झाली ना ती एवढ्या स्पीडने गेलं तर सेफ आहे याच्यापेक्षा जास्त जाणार तर मग कार्यक्रम बोलावं असं आहे रस्त्याच्या बाहेर कळलं का म्हणून सेफ स्पीड म्हणून यस लिहिलेली स्पीड मॅक्झिमम मला काय यस म्हणा चालतं ते सेफचा यस येतो त्याच्यानंतर स्पीड लिमिट तास फॉर्मला येईल ना मग एवढीच लिमिट येणार तो इथं स्पीड लिमिटची काही प्रॉब्लेम आहे याच्यात जाऊ पुढे थोडं आता याच्यामध्ये मी टायरांचं फ्रिक्शन पकडलं नाही झिरो फ्रिक्शन नाही जास्त फ्रिक्शन पकडलंय व्यवस्थित पकडलं एकदम ओके सगळे एकदम ओके भाऊ असं आहे फ्रिक्शन दिसतंय का मला कुठं या पॅरामीटरमध्ये फ्रिक्शन हा पॅरामीटर ठेवला नाही मी म्हणजे सगळ्यांचं फ्रिक्शन एकदम ओके टायर बिर एकदम ओके असं कन्सिडरेशन नाही तसं असतं का मग बिचारा इंजिनियरला त्याचा पण विचार करावा लागतो मग तो
मग तो स्टॅटिक फ्रिक्शनच्या हिशोबाने पण तो फॉर्म्युला तयार करेल. कळलं का? हे बिना फ्रिक्शनचं झालं. फ्रिक्शन एकदम ओके असेल तर, आणि जर समजा तुम्हाला क्वेश्चनमध्ये फ्रिक्शन दिलं असेल की कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन एवढं आहे म्हणून, हा फॉर्म्युला काम करणार नाही. फ्रिक्शनचा वेगळा समजतंय ना? बिना फ्रिक्शनचा वेगळं, फ्रिक्शनचा वेगळं. फ्रिक्शनचं घ्या आता. किती वाजले? पाणी कोणाकडे? सव्वा 11 झाले ना अजून. ब्रेक घ्या थोडा. बसा दुखतोय मला.